कोर्टाच्या निकालानंतर असीम सरोदेंची प्रतिक्रिया। कोर्टानं सुभाष देसाई प्रकरणातील निर्णय कोर्टानं कायम केल्याचा दावा। आमदारांच्या संख्येवर पक्ष कुणाचा ठरवता येऊ नये, पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांना अपात्र ठरवलं पाहिजे। शिवसेनेचे 6 खासदार अपात्र असल्याचा दावा देखील असीम सरोदे यांनी केला आहे। अशी आहे की 21/6/2022 ते 22/6/2022 या 2 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाने स्वतःच एक मीटिंग घेतली आणि स्वतःच मीटिंग घेऊन त्यांनी जाहीर केलं की ते प्रमुख आहेत पक्षाचे। त्यांनी सांगितलं की ते मुख्य नेते आहेत। मुख्य नेते पद असं कधीही शिवसेनेमध्ये त्यांच्या घटनेमध्ये नाही आणि त्याचे उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख राहतील आणि ते नेहमीसाठी राहतील, पण ते मार्गदर्शक राहतील अशा प्रकारची चतुराई त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला। ज्या संदर्भात सुभाष देसाईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एखाद्या ग्रुप लीडरला बदलले गेल्यानंतर, प्रतोद सुद्धा बदलल्या गेल्यानंतर त्यांचं 3/7/2022 जे डिसिजन आहे ते बदलण्याचं योग्य आहे असं सांगितलेलं आहे आधीच। त्यामुळे 21/6/2022 विधानसभेतले काही आमदार जमतात, पळून गेलेले गुजरातमध्ये काही ठराव पारित करतात आणि राजकीय पक्षाचा त्याच्यामध्ये कुठेही राजकीय पक्षाचं नाव नाही किंवा त्याच्यामध्ये कुठे मीटिंग असणार त्याचा पत्ता नाही, त्याच्यामध्ये कुठेही मीटिंग असणार याची वेळ नाही। अशा प्रकारचं जे एक ठराव एकनाथ शिंदेसोबत पळून गेलेल्या सगळ्या आमदारांनी केलेला आहे तो ठरावच मुळात पक्षविरोधी आहे आणि त्यामुळे 21A याच्यानुसार त्यांच्या कृतीमुळेच ते मिसकंडक्ट साठी पात्र, म्हणजे अपात्रतेसाठी ते पात्र असलेले सगळे लोक आहे, एकनाथ शिंदेसह सगळे। तर याच मग आधारावर, या ठरावावर आधारित एक निर्णय दिला राज्यपालांनी आणि त्यांनी बहुमत चाचणीचा आदेश दिला। तो बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे।